हे आमच्या महान परमेश्वरा, तुझ्या नामाला परत एकदा आम्ही गौरव आणि महिमा देतो. आणि ह्या मागच्या 10 महिन्यापासून तू आम्हाला परत एकदा जी स्फूर्ती देत आहेस, शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक बळ देत आहेस आणि तुझ्या नामाचं गौरव होण्यासाठी आमच्याकडून तुझी सेवा करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो. आणि या फेब्रुवारी 2021च्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या शबातवारी पुन्हा तू आमचा उपयोग तुझ्या नामासाठी करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून, अंतर्यामापासून तुझे उपकार मानतो बापा. आणि कित्येक महिन्यापासून जी आम्हाला तू सुबुद्धी दिलेली आहेस, निरनिराळे विषय दिलेले आहेस, निरनिराळ्या दानांपासून आमचा उपयोग करून घेत आहेस. जी दानं आम्हाला माहिती नव्हती, ती दानं काय आहेत आणि ती दानं कशी वापरावीत याचं ज्ञान, बुद्धी तुझ्या स्वर्गीय भांडारातून आम्हाला देत आहेस, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो. ह्या तुझ्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये अनेक जण भाग घेत आहेत. अनेक जण आपापल्या दानांनी ही ऑनलाईन सर्व्हिस सजवत आहेस, सुशोभित करत आहेस आणि आपल्या दागिन्यांनी हा हार गुंफवत आहेत, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो बापा. आणि आजचा विषय हाताळताना आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या चातुर्याने किंवा आमच्या ज्ञानाने विभूषित न होता फक्त तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानाने आणि शब्दांनी ही शृंखला गुंफवावी अशी नम्रपणे विनंती करतो. क्राइस्ट गॉस्पल चर्च, ख्रिस्त सुवार्ता मंदिर, नारायण चाळ परभणी, मदन मोहन भक्तुल आणि सहाय्य करणारे सर्वजण यांचे मनापासून आभार मानत, प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे आणि तुझा एकुलता एक पुत्र आहे, त्याच्याच नावाने ही भक्ती तुझ्या चरणी सुपूर्द करतो आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. And again we thank God for His grace and mercy in our life. परत एकदा परमेश्वर पित्याचे मी आभार मानतो त्याच्या दयेबद्दल, कृपेबद्दल आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. And what a wonderful God He is, because He is bringing out all the gifts in our lives for His glory. किती अद्भुत असा आपला परमेश्वर आहे जो आपल्याला दिलेले दानं उभारून तो आणतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. And we praise Him for this confidence He has been bestowing on us. आणि त्याने जे आपल्याला आत्मविश्वास दिला, आम्हाला जो आत्मविश्वास दिला, त्याच्याबद्दल मी त्याची स्तुती करतो. We have been handling the subjects from the Old Testament as well as New Testament. कित्येक महिन्यापासून मी संदेश देत आहे जुन्या करारातून त्याचसोबत नव्या करारातून. दोन्ही शुभवर्तमान, दोन्ही करार, नवा करार, जुना करार आपण हाताळलेला आहे. You have been giving tremendous response for our encouragement and for the glory of our living and loving God and His Son, Lord Jesus Christ. आणि आपण सुद्धा मला प्रतिसाद दिला, आम्हाला प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद आपला दिल्यामुळे मी परमेश्वर पित्याला आणि आपला जो तारणारा आहे प्रभू येशू याची स्तुती मी करतो. Today we are going to glorify God and Lord Jesus Christ through this wonderful subject, repent, God is coming. एक सुंदर असा विषय आज आपण संदेशामध्ये बघणार आहोत आणि ह्या विषयाबद्दल मी परमेश्वर देवाचे आभार मानतो, परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो
आजच्या संदेशाचं शीर्षक आहे रिपेंट, गॉड इज कमिंग, म्हणजे परमेश्वर येत आहे, लवकरच येणार आहे आणि त्यासाठी आपण पश्चाताप करावा. And we have chosen the entire chapter, Matthew 3rd chapter, 1 to 17, and concentrating mainly on 3rd chapter and 2nd verse. आणि ह्यासाठी संदर्भातला शास्त्रभाग आपण घेतलेला आहे मत्तयाच्या शुभवर्तमानातून, मत्तयकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि संपूर्ण टोटल 17 वचनं आहेत, संपूर्ण 17 वचनं, आणि आपलं लक्ष आपण मेन वचनाकडे केंद्रित करूया. मत्तयकृत शुभवर्तमान 3राच अध्याय आणि वचन मात्र 2रं. And here John the Baptist is proclaiming loudly and saying in the verse 2 of St. Matthew 3rd chapter, he is saying, repent ye, for the kingdom of heaven is at hand. आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो अरण्यात प्रगट झाला आणि तो जोरात तिकडे बोलत आहे, जोरात संदेश देत आहे. काय तो बोलत आहे, काय त्याचा संदेश आहे, काय देवाचं वचन घेऊन तो आलेला आहे. आपण वाचूया मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 3 आणि वचन 2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. Again we want to repeat that verse, repent ye, for the kingdom of heaven is at hand, has come so near. परत एकदा वचन वाचूया. मी पहिलं पण वाचते आणि दुसरं पण वाचते, पण मेन वचन आहे 2रं वचन. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदाच्या रानात प्रगट होऊन असा उपदेश करीत झाला की, 2रं वचन, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. Repent ye, for the kingdom of heaven has come to your doorstep. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तर आपल्या दाराशीच आलेले आहे. And here we can see John the Baptist is one of the most colorful figures to be found in all the Bible. संपूर्ण शास्त्रामध्ये अद्भुत असं चारित्र्य म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान. And his work may be summarized in one sentence. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जे काम आहे त्याचा सारांश एकाच वाक्यामध्ये आपण देऊ शकतो. He was a preacher. तो एक प्रचारक होता. And here we see his life is different from the life of others. ह्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जीवन दुसऱ्या संदेष्ट्यांशी किंवा दुसऱ्या परमेश्वराच्या लेकरांपासून एकदम वेगळं असं होतं. His food was different, his food was unique, his clothing was unique, and his preaching was also unique. बाप्तिस्मा आपण जर वाचलं आपल्याला कळेल बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं खानपान वेगळं, त्याचा पोशाख वेगळा, आणि त्याने जो प्रचार केला त्याचा प्रचारही इतर लोकांपेक्षा वेगळा असा होता, आणि त्याचं कामही एक वेगळं काम होतं, अद्भुत रीतीचं काम होतं. Because he is preaching repent ye, for the kingdom of heaven is at your doorstep. तो काय प्रचार करत होता? 2ऱ्या वचनातच आपण वाचलं, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य आपल्या दाराशीच आहे, एंट्रन्स मध्येच आहे. Many people think that many people want to criticize John the Baptist. बरेच लोक बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याच्यावर टीका करतात. But one has to understand that he was a proclaimer of, or you can say, one acting as a herald for Lord Jesus Christ. पण आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की हा जो होता हा बाप्तिस्मा करणारा योहान देवाचा संदेश वाहक होता. तो देवाचा दूत म्हणून पृथ्वीवर आलेला असा होता. And he was giving actually the urgent message in a very loud voice. आणि परमेश्वराकडून आलेला जो अर्जंट संदेश होता, अर्जंट, फार इम्पॉर्टंट,
फार फार लवकर असा आपण ग्रहण करावा, असा अर्जंट असा जो संदेश होता तो त्याच्या आवाजामध्ये, मोठ्या मोठ्या आवाजामध्ये तो ओरडून ओरडून लोकांपर्यंत सांगत होता. He was not biting the word but proclaiming fearlessly. आणि हा बाप्तिस्मा करणारा योहान न भीता जोर जोरामध्ये अरण्यामध्ये लोकांपर्यंत त्याचा आवाज जावा अशा रीतीने देवाचा संदेश तो सांगत होता. He may be compared to the man who runs before the chariot and shouts, "Here comes the king, here comes the king." आणि बाप्तिस्मा करणारा योहान मी सांगतो तो कसा होता. आपण याची बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणू शकतो का की रथापुढचा जो माणूस असतो, जो राजा आलेला आहे, इकडे राजा येणार आहे असं जो ओरडत रथापुढे चालतो, त्या माणसासारखा बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला शास्त्रामध्ये दिसतो. He clears the road for the coming of the king. हा काय करतो, जो माणूस असतो जो रथापुढे चालतो आणि सर्व रोड क्लिअर करतो. राजा येणार आहे, राजा येणार आहे असं ओरडून ओरडून लोकांना सांगतो आणि लोकांना जागा करतो, सर्व रस्ता राजासाठी क्लिअर करतो. We can almost hear the blast of the trumpet as he first of all calls his people to repentance, and second declares that the kingdom of heaven is at hand, is at your doorstep. आपण बघत आहोत बाप्तिस्मा करणारा योहान त्याची गर्जना, त्याच्या तुतारीची गर्जना अशी मोठ्याने झालेली आहे. काय झालेली आहे? पहिली गोष्ट तर तो सांगतो, दुसऱ्या वचनामध्ये पहिली गोष्ट तर तो सांगतो की तुम्ही पश्चाताप करा, आणि दुसरी गोष्ट तर तो सांगतो कारण स्वर्गाचे राज्य फारच जवळ, फार निकट आलेले आहे. And his first statement about repentance reproduces the tone of the earlier prophets when he calls for a complete change of attitude towards sin, that is, being sorry enough for it to forsake it. बाप्तिस्मा करणारा योहान हा जेव्हा सांगतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहेत, तेव्हा तो काय करतो? पश्चाताप करा जेव्हा तो सांगत आहे, तर आपण जे जुने संदेष्टे आहेत, जुन्या करारातले संदेष्टे, त्यांच्याशी तो स्वतःचा आवाज मॅच करत आहे. त्यांनी पण सांगितलं होतं पश्चाताप करा. आणि बाप्तिस्मा करणारा योहान अजून पुढे त्याचा अर्थ काय आहे, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा, त्याचा पुढे जाऊन अर्थ काय आहे की आतापर्यंत तुम्ही फार पाप केलेला आहे, आता बस झालेला आहे. पापाबद्दलचं तुमचं जे ॲटिट्यूड आहे, विचारधारा आहे, आता ती विचारधारा तुम्ही बंद करा, पापाला तुम्ही त्यागून टाका. His first word is repentance. कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा पहिलाच शब्द आहे, पहिलंच वाक्य आहे त्या वचनामधलं, पश्चाताप करा. His second word, however, advances far beyond any of his previous people. आणि पश्चाताप करा हे जे आहे दुसरं वचन ज्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत त्याच्यामध्ये आहे पश्चाताप करा. पश्चाताप करा मागच्या संदेष्ट्यांनी, म्हणजे योहाना बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या आधी जुन्या करारामध्ये जे जे संदेष्टे झाले त्या संदेष्ट्यांनी पण सांगितलेलं होतं पश्चाताप करा, पश्चाताप करा. पण नंतरचे जे शब्द आहेत त्याचे कोणते शब्द? कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहेत, हे कोणत्याही संदेष्ट्याच्या ॲडव्हान्स मध्ये आहेत हे आपल्याला कळून येतं. John the Baptist was knowing that king is coming and his place is unique in the history. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला हे कळून चुकलं होतं की एक राजा येत आहे आणि त्या राजाची जागा अद्वितीय संपूर्ण इतिहासामध्ये आहे. And he was awakening the people by shouting loudly that repent because
the kingdom of heaven is at your doorstep. आणि म्हणून तो लोकांना ओरडून ओरडून सांगत आहे, ओरडून ओरडून सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या दाराशीच येऊन ठेपलेले The आहे. time is near. वेळही जवळ आलेली Even आहे. at the very threshold, at the very doorstep of your vision, आणि इतकी जवळ आलेली आहे वेळ, आणि इतका जवळ आलेला आहे परमेश्वराचं राज्य, की जर आपण नजर उठून पाहिली तर ते आपल्याला आपल्या दाराशीच दिसेल, आपल्या एंट्रन्स मध्येच ते आपल्याला दिसेल. actually he flamed, he awakened the people of his generation, stood aglow with the light of divine witness that the king was at hand. म्हणजेच काय, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय केलं, त्याच्या काळाच्या पिढीला जी झोपलेली होती, त्याच्या काळाच्या पिढीला त्याने जागा केलं की तुम्ही उठा. आणि तो कसा झाला, एका पेटलेल्या मशालीसारखा झाला, आणि दैवी साक्षीदार तो झाला की आता उठा, जागे व्हा, तुम्ही जागे व्हा, कारण राजा येणार आहे आणि स्वर्गाचे राज्य तुमच्या दारावरच येऊन ठेपलेले आहे. The generation was not actually sleeping or was not awakened, but they were drowsy. आणि त्या काळचे जे लोक होते, त्या काळची जी पिढी होती, ती पिढी कशी होती, पूर्ण झोपलेली पण नव्हती आणि पूर्ण जागी पण नव्हती, ती एका गुंगीमध्ये होती. And that's why he actually caught their nerve and proclaimed at his loudest voice that repent, all of you repent, because the kingdom of God has come at your doorstep. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कळून चुकलं ही कोणत्या प्रकारची पिढी आहे, आणि म्हणून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्यांची नसच पकडली, कमजोर कडी पकडली, कमजोर नस पकडली, आणि त्यांना तो सांगत आहे, आता तुम्ही जागे व्हा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. And we are looking into the 3 points today. आज आपण 3 मुद्द्यांवर विचार करणार आहोत. Don't lose concentration from this message. मेसेज हा संदेश फार इम्पॉर्टंट आहे, पश्चातापाचा संदेश आहे, आणि आपण आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. But concentrate on this beautiful subject by that proclaimer of Lord Jesus Christ, John the Baptist. सुंदर असा संदेश आहे, आपलं लक्ष विचलित न होता लक्षपूर्वक पूर्ण मेसेज ऐका आपण. आणि हा जो विषय आहे, पश्चाताप करा, कारण परमेश्वर लवकर येत आहे, राज्य परमेश्वराचं जवळ आलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये, आणि योहानाबद्दल आपण बघत आहोत त्याच्यामध्ये. And here we are looking into the life of this man John the Baptist, as well as we are comparing it with Lord Jesus Christ. आपण काय करत आहोत, या संदेशामध्ये आपण योहानाचं जीवन बघत आहोत, आणि योहानाचं जीवन प्रभू येशूच्या जीवनाशी आपण तुलना करत And आहोत. now coming to the first point, the man himself. The man himself means the man, the main subject, the man John the Baptist, we are comparing with Lord Jesus Christ. पहिला मुद्दा आपण बघूया, द मॅन हिमसेल्फ, म्हणजे हा बाप्तिस्मा करणारा योहानच. आणि ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपण बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू ह्या दोघांची तुलना बघूया. Everything about John the Baptist testifies to his unique glory. प्रत्येक गोष्ट बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची प्रत्येक गोष्ट जी आपण वाचतो ती सर्व हीच साक्ष देते की तो एक अद्वितीय असा मनुष्य होता. Although it is true that he did no miracle. ही गोष्ट मात्र खरीच आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने कोणत्याही प्रकारचा कोणताही चमत्कार केला नाही. But one thing is that his life itself was a miracle. एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की त्याचं जीवनाचा एक चमत्कार होता. His parents had
had crossed the age of bearing children. कसा त्याचा जीवनाचा एक चमत्कार होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म अशा वेळेस झाला होता जेव्हा त्याचे आई वडील वृद्धावस्थेत होते, ते म्हातारे झालेले They होते, were in advanced age. ते वृद्ध झालेले होते, त्या म्हातारे ते होते. And one more thing that is that wealth and rank were no part of his background. त्याचसोबत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर त्यांच्याकडे संपत्ती नव्हती आणि अशा प्रकारची कोणतीही चांगली गोष्ट त्यांच्या ह्याच्या गौरवी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये One नव्हती. more thing that he had no education. He did not go to any educational institution. बाप्तिस्मा करणारा Yes. आणि त्याचसोबत बाप्तिस्मा करणारा योहानला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पदवी नव्हती. कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक आश्रमामध्ये, त्या काळी आश्रम असायचे, तिथे तो गेला नाही. त्याने कोणत्याही प्रकारचं पदवी किंवा शिक्षण But see घेतलं नाही. how Lord Jesus Christ praised this man, John the Baptist. एवढं त्याच्याकडे काही नसूनही प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची किती स्तुती केलेली आहे आपण बघूया. He really praised John the Baptist in Matthew 11th chapter and 11th verse. प्रभू येशूने काय स्तुती केली बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची? मत्तई कृत वर्तमान 11वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपण बघूया. 11:11 मत्तई कृत वर्तमान 11 आणि 11. It was not a false praise. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्तुती केली म्हणजे ही खोटी स्तुती तर नक्कीच नसणार. But when Lord Jesus Christ praised him, it was the truth. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्तुती केली म्हणजे नक्कीच स्तुती पात्र ही स्तुती आहे. And I will read the 11th verse of 11th chapter Matthew. Verily I say unto you, among them that are born of women, there hath not risen a greater than John the Baptist, notwithstanding he that is least in the kingdom of heaven is greater than he. मत्तई कृत वर्तमान 11वा अध्याय आणि 11वं वचन मी वाचते आपल्यासाठी. प्रभू येशूने काय स्तुती केली? प्रभू येशू काय म्हणतात? मी म्हणजे प्रभू येशू, मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियापासून जन्मलेला माणसांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यापेक्षा कोणी मोठा झाला नाही, तरी स्वर्गाचे राज्य जो कनिष्ठ तो त्याहून श्रेष्ठ आहे. And here he really praises God in a true manner when Lord Jesus Christ uses the word verily I say unto you, verily. प्रभू येशूने कशी स्तुती केली? कोणते शब्द वापरलेले आहेत? खचित सांगतो हे शब्द वापरलेले आहेत. And here we are going ahead of this in this first point. पहिला मुद्दा आपण जो बघत आहोत त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. Here we see the relationship between John the Baptist and Jesus was significant. आपण इकडे बघतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि बाप्तिस्मा करणारा योहान ह्यांच्या मधलं जे नातं होतं, हे दोघं नातेवाईकही होते आणि ह्यांच्या मधलं नातं एक इम्पॉर्टंट नातं, महत्वाचं नातं होतं. Born only 6 months apart, they were surrounded from birth by similar circumstances, similar conditions. प्रभू येशू मध्ये आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामध्ये फक्त 6 महिन्याचा फरक होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म प्रभू येशूच्या 6 महिन्या अगोदर झालेला होता. तर आपण बघतो की जन्माच्या वेळेस दोघाही मध्ये ज्या कंडिशन्स होत्या, त्या जी परिस्थिती होती ती परिस्थिती समानच होती. And they both were patriotic.
आणि त्याचसोबत दोघही आपल्या देशाबद्दल तेवढंच प्रेम करत होते. they had patriotism in their blood, त्यांच्या रक्तामध्ये देशाबद्दल प्रेम होतं. and they had sacred traditions. त्याचसोबत त्या परिस्थितीमध्ये सेक्रेड ट्रॅडिशन्स, रीतीभातीचंही चलन त्यावेळेस होतं. The same glowing hope filled their souls. आणि त्याचसोबत अजून काय सेम गोष्ट होती, अजून काय समान गोष्ट दोघांमध्ये होती की दोघांमध्येही सारखीच त्यांच्यामध्ये ज्वलंत इच्छा होती. त्यांचा आत्मा ज्वलंत इच्छेने भरलेला होता. Both of their lives were strenuous, hard working they were, and short. आणि दोघांचंही जीवनकाल म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जीवनकाल, त्याचसोबत प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनकाल, हे दोन्हीही जीवनकाल प्रभावी असे होते. आणि त्याचसोबत दोघांनीही परमेश्वरासाठी कष्ट केले आणि दोघांचेही जीवनकाल अगदी छोटे होते, शॉर्ट होते. With each being killed. आणि काय झालं, दोघेही म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू हे दोघेही मारल्या गेले. But here the comparison ends here. आणि दोघांची समान तुलना इथे संपते. Because Lord Jesus Christ was killed and was hung on the cross, but he rose again for us on the third day. का संपते? कारण आपल्याला माहित आहे प्रभू येशू जो आपला तारणारा आहे, प्रभू येशूला क्रूसावर खिळल्या गेलं, प्रभू येशू मरण पावले आणि तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाले. प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आपण बघतो. He was John the Baptist was a strong proclaimer and strong supporter of Lord Jesus Christ. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशूचा एक स्ट्रॉंग सपोर्टर होता आणि स्ट्रॉंग प्रचारकही होता. He was not the eternal light. त्याचसोबत बाप्तिस्मा करणारा योहान अनंत प्रकाश, सार्वकालिक प्रकाश, दैवी प्रकाश हा नव्हता. But he was sent to bear witness to that light. पण जो प्रकाश आहे, दैवी प्रकाश जो आहे म्हणजे प्रभू येशू, ह्याचा साक्षी म्हणून, ह्याचा साक्षीदार म्हणून, ह्याचा वाहक म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान याची निवड झाली. And one thing is that he never forgot the mission which was given to him. त्याचसोबत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याला कोणत्या मिशनवर परमेश्वराने पाठवलेला आहे तो कधीच तो विसरलेला नाही. He was willing to be a burning and a shining torch lifted from a moment aloft in the murky air of this world. जगामध्ये अंधकार पसरलेला होता. अंधकारमय वाऱ्यामध्ये तो एक जळणारी ज्योत म्हणून उभा राहिला, त्या ज्वलंत प्रकाशाला दाखवण्यासाठी. And his was the greatest glory to point to the one who was the light of the world. त्याचसोबत बाप्तिस्मा करणाऱ्याचं सर्वात मोठं गौरव कुठे होतं तर प्रभू येशू हाच जगाचा प्रकाश आहे, तोच ह्या जगाला प्रकाश देऊ शकतो हे दाखवण्यातच सगळ्यात मोठं गौरव बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं होतं. People tried to divert him from his aim, the purpose he was given to. बऱ्याच लोकांनी काय केलं, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं लक्ष विचलित करण्यास प्रयत्न केला. जो उद्देशाने बाप्तिस्मा करणारा योहान जगामध्ये आला होता त्यापासून लक्ष दूर करण्याचा लोकांनी आटोकाट प्रयत्न केला. First point we have learned the man himself about John the Baptist and his comparison with Lord Jesus Christ. पहिला मुद्दा आपण पाहिला की the man himself म्हणजे
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्या मुद्द्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताशी बाप्तिस्मा करणारा योहान ह्या दोघांची तुलना पाहिली. Second point we are coming to, second pondering point we are coming to the time of his ministry, that means the ministry of John the Baptist. दुसरा मुद्दा आपण बघूया. ह्या मुद्द्यामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची जी सेवा आहे, त्याची जी मिनिस्ट्री आहे, परमेश्वरासाठीची जी सेवा आहे ते बघूया आपण. त्यावेळेसचा टाइम बघूया, तो काळ कसा होता हे बघूया. If we read the Gospels apart from knowledge of contemporary history, we miss some of the deepest lessons. जर आपण फक्त शुभवर्तमानच वाचला आणि त्या काळचा इतिहास वाचला नाही तर काही गूढ गोष्टी आपण मिस करतो. John's piety, John's holiness and convictions means firm faith. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं गूढ विश्वास आणि त्याचे दया करण्याची जी रीती होती ती Holiness पवित्रता were set in the midst of tumultuous and perilous periods of world's history. म्हणजे ह्या सर्व गोष्टी बाप्तिस्मा करणाऱ्या योहान ज्यावेळेस विश्वास ठेवत होता परमेश्वरावर, तो काळ कसा होता. परमेश्वरावर बाप्तिस्मा करणारा योहान विश्वास ठेवण्याचा काळ, तो दया करण्याचा काळ, लोकांमध्ये परमेश्वराचं वचन प्रभू येशू वाहक म्हणून पोहोचवायचा जो काळ होता, तो फार गोंधळात असलेला काळ होता. इतिहासात त्या काळामध्ये फार गोंधळ माजलेला होता. लोक फार गोंधळामध्ये होते. देवापासून ते दूर गेलेले असे होते. गोंधळात पडलेले विचलित लोक होते. It was a dangerous time for the preaching of God's word. म्हणजे तो काळ इतका खराब होता, इतके लोक बिखरलेले होते. म्हणजे असा तो काळ होता, त्या काळामध्ये परमेश्वराचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगणं फार खतरनाक, फार डेंजरस, अवघड असं होतं. The Lord's flock had left the green pastures and still waters and was passing through the valley of shadow of death. देवाचे जे लोक होते त्यांनी काय केलं, संत पाण्यापासून ते दूर गेले, हिरव्यागार कुरणापासून ते दूर गेले आणि कुठे गेले तर मृत्यू छायेच्या दरीमधून ते चालू लागले. And these words we remember these words in Psalm